आहेत? असेच म्हणजे नक्की हा भूतकाळातच गेला बघ. हो मित्रांनो, तुम्ही कस काय ओळखले? मित्र कोणाचे? तुझेच तर ना. म्हणजे नक्की हा बालपणीच्या आठवणीतच गुंग झाला. हो यार, बालपणीचा काळ हा सुखाचा म्हणतात, तेही खोटं नाही. चला तर मग फोर्थ मारीगोल्ड क्लासचे अभिनव विद्यार्थी तुमच्या समोर घेऊन येत आहेत एक शालेय जीवनावर आधारित नाटिका. त्या नाटिकेमुळे सगळ्यांच्या बालपणीचा काळ होईल, यात काही शंका नाही. असं नाही, स्पष्ट म्हणा. अरे बाळांनो, गुड मॉर्निंग स्पष्ट म्हणा. असं असं चला. कुठं निघालात? सर, आता तर तुम्ही म्हणालात की चला म्हणून. अरे बाळा, चला हजरी घेऊ असं म्हणायचं होतं मला. जा जागे जाऊन बस. चला हजरी द्या. सर, आम्ही कुठे देणार हजेरी? तर तुमच्या जवळच आहे की. बस जागेवर, मला शाळा शिकवत तू. बर मी नाव वाचत, तुम्ही उपस्थित म्हणा. हा, चिकू उपस्थित. दोडका उपस्थित. भोपळा उपस्थित. कारलं उपस्थित. बटाट उपस्थित. टमाटर उपस्थित. अरे वा वा वा, टमाटर रोज येतोय. हो सर, त्याचा भाव उतरल्यापासून रोजच येतोय. बस खाली, हाजरी संपली. आजू सर. हा, वासाळा कुठला? होय बाजूला आलास तर वर्गात का उशीर झाला? सर, एका माणसाचे ना 100 रुपये हरवले होते. हो, पण तुला उशीर का झाला? सर, मी ना त्या 100 रुपयावर पाय देऊन थांबलो होतो. बरोबर जागेवर. हे शांत बसावे. काल मी गृहपाठ पूर्ण करायला सांगितला होता, पण तू केला गृहपाठ पूर्ण. त्यांनी हात वर करा. अरे रे रे रे, हा पायासारखा हात कोणाचा? नाही सर, तो पायाच आहे. कोण आहे ते? उठून बघा. काय पाय वर केला? सर, गृहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून. गृहपाठ का पूर्ण केला नाही? सर, लाईट नव्हती. अरे मग मेणबत्ती लावून गृहपाठ पूर्ण करायचा ना. सर, काडी पेटी देवघरात होती. मग काडी पेटी देवघरातून घ्यायची. सर, आंघोळ झाली नव्हती. अंघोळ का केली नाही? सर, बोरला पाणी नव्हतं म्हणून. अरे मग बोर चालू करून पाणी घ्यायचं ना. सांगितलं ना सर, काय? लाईट नव्हती म्हणून. बरोबर जागेवर. तर मुलांना, अरे मुलांनो, जरा हळू बोलला जावा रे. 2 हार्ट अटॅक येऊन गेले, तिसरा आणू नका रे. असं जरा. तर मुलांना, काल मी उजडीला वेगवेगळ्या चाली लावायला सांगितल्या होत्या. कोण कोण लावल्या उजडीला वेगवेगळ्या चाली? फुट बटाट्या. कोणती चाल लावली उजडीला? सर, माझ्या बाबा ना ऑर्केस्ट्रा मध्ये काम करतात, हा म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावली आहे. मन पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
जुनी आठवणीला उजाळा दिलास रे तू. राहू द्या, तुम्हाला नाही समजणार. कुठ रताळ्या कोणती चाल लावली उजळणीला? सर माझे बाबा ना मिलिटरी मध्ये काम करतात म्हणून मी मिलिटरीची चाल लावली. मन पाहू. सावधान. एक, दोन, तीन, दाय बुडेंगे दाय मुड, चार, पाच, बसा घेऊन खाली बसेंगे खाली बस. फुटकारल्या कोणती चाल लावली उजळणीला? सर माझ्या वाना शायरी ती शायरी म्हणून मी पोवाडीची चाल लावली. मन पाहू. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझं अंबे करुण प्रारंभे डफावर थापत वंदनाचा. डफावर थापत वंदनाचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. उजळणीचे गात गुणगान जी जी. एक दोन तीन चार पाच. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा 16 17 18 19 19 20 21 गे. एक आणि एक दोन होतात. दोन आणि एक तीन होतं. तीन आणि तीन मध्ये एक मिळालं तर चार होतं. आणि चार मधून एक मिळालं तर पाच होतं. म्हणून मी असे एक 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 मिळून पोडात उजळणी तयार होते. आणि म्हणून मी उजळणीची गुणगान गातो आणि म्हणून म्हणतो एक दोन तीन चार पाच. वा छान बसकाले. पोट्टा मट्या कोणती चाल लावली उजळणीला? सर माझ्या बाबा ना बडजात म्हणून मंगलाची चाल लावली. मन पाहू. बे बेदुनी चारी रे बेत्रीचा बेचकट बे पंचदा बेसकुंभार रे. आमच्या गुरुजीचं लग्न लवकरात लवकर असं मला सावधान. आपण कोण? बरं झालं मुलांना मला सावधान केला, नाही तर भलत झालं असतं. आज मला कळलं सावधानचा अर्थ. नमस्कार सर. नमस्कार. नाही राम राम. राम राम. नाही नमस्कार सर. नमस्कार. पुढे बोला. माझ्या मुलाला का मारलं तुम्ही? अहो त्याच्या भल्यासाठी शिक्षा केली आहे त्याला. त्यात कुठं बिघडलं? तो अभ्यासच करत नाही. अहो इंग्रजीत सोडा, मराठीत हिंदीत सुद्धा माझं पोरग ABCD म्हणतंय. आता उगाच मारलं तुम्ही त्याला. हुशारा माझं पोरग. हुशार. आणि तुमचं पोरग कुठली शिक्या? सांग भारतात इंग्रज का आले? सर त्यांना तिकडे करमत नव्हते म्हणून ते इकडे आले. पाहिली का चिक्याची हुशारी? बर मला सांग, भारताची राजधानी कोणती? लातूर. बर मला सांग, सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? सर सर्वात जास्त पाऊस ना जमिनीवर पडतो. पाहिली का चिक्याची हुशारी? अहो पण ABCD येते की त्याला? अहो हे सर बा, त्या इंग्रजचं भूत आमच्या डोक्यात इतकं भिनलंय की आम्ही खरा इतिहास विसरायला लागलो आहोत. माणसाला खरा इतिहास आल्याशिवाय माणसाचे भविष्य घडवता येणार नाही. अहो या सेमी इंग्रजीमुळे आईची मम्मी झाली. अहो हा इतिहास वाचन नसल्यामुळे अहो शिक्षा केली त्याला. माफ करा गुरुजी, हे समजा का आपणाला कळत नाही बघा. तुम्हाला जे करायचे ते करा, पोराला शिकवा. येतो मी आता. या
मुलांना कुठे होतो मी असं असं. तर मुलांना आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती पाहायला साहेब येणार आहेत. येतील इतक्यातच. ते येईपर्यंत आपण एक छानसा धडा शिकवायला चालू करूया. मॉर्निंग सर. बसा खाली. तुम्ही उठा. तुम्हाला नाही सांगितलं बसायला. मुलांनो, मी तुमच्या शाळेवर तुमची प्रगती पाहण्यासाठी आलेलो आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, तुम्ही त्यांची उत्तर द्यायची बरं का. गुरुजी, हजेरी पत्रक पाहू. ए बाळा, उठ रे. हाऊ आर यू? माझं काही चुकलं का गुरुजी? नाही नाही, एवढे अवघड शब्द ऐकायची मुलांना सवय नाही म्हणून जात गोंधळले. बर, बस खाली. ए बाळा, उठ रे तू. मला 5चा पाडा म्हणून दाखव पाहू. 5 एक 5, 5 दोन्ही 5, 5 एक 5, 5 चौक 5, 5 5 5, 5 एक 5, 5 एक 5, 5 एक 5, 5 नवे 5, 5 आठ 5. त्याला पाडा शिकवला होता त्याला, पण काही पण म्हणा साहेब, पाडा विसरला. मात्र पाड्याची धून लक्षात आहे बरं का त्याच्या. बर. ए बाळा, उठ रे तू. मला सांग, रावणाची लंका कुणी जाळली? आई शपथ सर, मी नाही जाळली, बटाट्यानी जाळली असेल. याला बाणा काढायची खूप सवय. माईच्यान सर, मी आपण नाही जाळली. टमाटो खोटे बोलताय. जाळली असेल कुणीतरी, माझ्यावर नाव घालताय. गुरुजी, तुम्हीच सांगा, कुणी जाळली? मला पण माहित नाही. मी तर 2 दिवस झालं रजेवर होतो, सैनिक बाळण्यासाठी गेलो होतो. मला कसं माहित असणार हा रावणाची लंका कुणी जाळली. बर, जाऊ द्या. ए बाळा, उठ रे तू. मला सांग, आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 26 जानेवारी 2016. अरे मूर्खा, 26 जानेवारीला स्वतंत्र झाला का? तुम्ही गप्प बसा. मी विचारतोय ना त्याला. बस खाली. ए बाळा, उठ रे तू. मला सांग, बॉडीगार्ड पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे? सलमान खान. डिंकची गाय डिंकची गाय डिंकची गाय डिंकची गाय ए ए ए डिंकची गाय डिंकची गाय डिंकची गाय डिंकची गाय ए ए ए ए ए ए डिंकची गाय डिंकची गाय डिंकची गाय. वा, बस खाली. ए बाळा, उठ रे तू. मला सांग, सिंगम पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे? अजय देवगण. आता माझी सटकली, आता माझी सटकली, तुझा राग येतोय. आता माझी सटकली, मला रडू येतोय. आता माझी सटकली, आता माझी सटकली. काय चाललंय गुरुजी हे? नाही, थोडा विनोद झाला. बर, ह्यांना अभ्यासातला प्रश्न विचारला तर एकालाही येत नाही, आणि पिक्चर मध्ये प्रश्नांची अचूक उत्तर दिली त्यांनी. ह्याला जबाबदार कोण? यांच्या सभोवताचं वातावरण, यांचे घरचे वातावरण, आणि आई वडील सुद्धा बरं का. ते कसं काय गुरुजी? अहो, टीव्हीवर एखादी चित्रपट लागला की सर्वजण बसून पाहतात, पण शाळेबद्दल कोणी सुद्धा विचारत नाही. एवढंच नाही तर घरचे कामे लावतात, गाई गुरे राखायला लावतात. होय, बरोबर आहे गुरुजी तुमचं. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची प्रगतीविषयक चौकशी केली पाहिजे. कोणत्याही पालकाने आपल्या पाल्यासमोर धूम्रपान करू नये. हे अगदी योग्य आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आवडी निवडी आपल्या पाल्यावर लादू नये. हे अगदी बरोबर आहे गुरुजी तुमचं. संस्काराची रुजवणूक आपल्या पाल्याच्या मनात निर्माण करावी. बरोबर आहे. लहान वयातच आपल्या पाल्याजवळ मोबाईल आणि वाहने देऊ नयेत. हे अगदी बरोबर आहे. चला तर सर, मी येतो. या. तर मुलांना शिकून मोठं व्हायचं बर का, दररोज शाळेत यायचं बर का. हा,
तर मी काल शिकवलेली कविता म्हणा पाहू. जमी सलाम करे आसमां सलाम करे वो काम किसान